राज्यात आंदोलनाविरोधात प्रति आंदोलनाचा हंगाम आता सुरू झालाय। मोदींविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केल्यानंतर आज भाजप कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात आंदोलन केलंय। भाजपच्या प्रति आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालंय। संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेल बाहेर हा असा राडा झाला। भाजप कार्यकर्त्यांनी हॉटेल बाहेर आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली। परस्पर विरोधी घोषणाबाजीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। मोदींच्या दौऱ्याविरोधात केलेल्या आंदोलनाला भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनानं प्रत्युत्तर दिले। आदित्य ठाकरेंनी या आंदोलनावर टीका केली। आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि तुम्ही लक्षात घ्या, फरक हाच आहे, महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं, भाजपने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात। तर त्यांनी पण आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे होतं। सोपी गोष्ट। भाजप कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली। या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या 32 तर 28 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला। या प्रकरणात पोलिसांनी भाजपची बाजू घेतल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतून करत होती आणि शिवसैनिकांना राग आला। शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं। पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही, पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तर शिवसैनिक कुठून उरू शकतात। भाजपचं आंदोलन सुरू असताना आदित्य ठाकरे भाजप कार्यकर्त्यांना सामोरे का गेले नाही असा सवाल नितेश राणेंनी केला। आदित्य ठाकरेंनी पण त्या हॉटेलमध्ये लपण्यापेक्षा, पळ काढण्यापेक्षा त्याच्यामध्ये खरंच अगर हिम्मत असती, त्याच्या चारित्र्य अगर स्वच्छ असतं, तरी बाहेर येऊन मग पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये बाहेर या, आम्हाला काही हरकत नाही, पण बाहेर येऊन सांगायला पाहिजे होतं की दिशा सालियान प्रकरणाशी माझा काही संबंध नाही। भाजपच्या आंदोलनाला काहीही अर्थ नव्हता असा टोला रोहित पवारांनी लगावला। वरून आदेश आला की इथं नाचत बसायचं। आता या महाराष्ट्रामध्ये सामान्य कुटुंबातल्या महिला सुरक्षित नाहीत, त्याच्याबद्दल बोलण्याऐवजी तुम्ही कुठलं तरी असं काल्पनिक एक प्रकरण काढता आणि तिथं तुम्ही आंदोलन करता। हे भाजपच्या कार्यकर्त्याला सुद्धा कळत नाही की कसं आंदोलन करायचं आणि कशाचं करायचं नाही, त्यामुळे त्याबद्दल आपण काय बोलणार। मोदींविरोधात आंदोलन करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या संघर्षाला सुरुवात केली। त्याला भाजपनं प्रति आंदोलनानं उत्तर दिले। यापुढच्या काळात आंदोलन प्रति आंदोलनाचा वाढलेला जोर महाराष्ट्राला पाहायला मिळतो। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।